सकाळी सकाळी काय तयार करतोयस यार स्वतःला? अनुभूती घ्या पुढच्या पातळीच्या पोषणाची नवीन निव्या बॉडी वॉश आता 100% प्युअर हायलुरॉनिक ऍसिडसह जे मॉइश्चराइज ठेवतं लॉंगर देन एव्हर 72 तासांपर्यंत. जेव्हा स्किन दिसते दिस ब्युटिफुल ती आपण राहतो कॉन्फिडंट. इथे इथे आणि इथेही नवीन निव्या बॉडी वॉश विथ हायलुरॉनिक ऍसिड. Caramelized, crunchy, and irresistible tasty. The all-new Viscose. Welcome to the Viscose feeling. आयशा, स्किन इन्फेक्शन डीडी हे पुन्हा पुन्हा येतात. म्हणून लाईफबॉय यात आहे स्किन बॅक्टेरिया आणि व्हिटॅमिन ई. हे करतात स्किन इन्फेक्शन वाल्या जंतूंना डीप क्लीन आणि देतात 100% उत्तम संरक्षण. नवीन लाईफबॉय. याबरोबरच आजचं कोर्टाचं कामकाज संपलंय असं मी जाहीर करतो. The case is dismissed. काहीतरी बोल. गोष्ट लक्षात ठेव, कुठल्याही कुटुंबातला मुलगा मुलगी जे करू नाही शकत ते तू आज करून दाखवलंस. खरं फायटर आहेस तू, फायटर. फायटर आणि बिलर. चिंता असो किंवा काळजी, वाद असो किंवा सुसंवाद, प्रश्न असो किंवा शंका, सगळ्याची उत्तरं आईकडे असतात. नाही, मुलांना कळत नाही, पण आईला सगळं माहिती असतं. उमा मालेराव.
अशीच एक आई आहे. सगळ्या आईप्रमाणे उमा भालेरावला सुद्धा वाटतं तिचा जो तरुण मुलगा आहे निनाद त्याच्याबरोबर तिचा जो छान मैत्रीपूर्ण संबंध आहे म्हणून ती खूप मैत्रिणीसाठी राहण्याचा प्रयत्नही करते. पण निनाद मात्र आणखी वैतागत. 2 पोरांच्या तिला 2 पोरांची तरीही आई मुलाच्या नात्याची 2 कहाणी. या नात्याचं उत्तर मिळणार 12 डिसेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. आजी म्हणून अगं तू गावाला जाणार होतीस ना, काय झालं? अहो नाही खरं ऋषी सर म्हणलं आता थोड्याच दिवसात इंटर कॉलेजात वाढदिवस स्पर्धा आहे की नाही मग त्याची तयारी करायला पाहिजे मग म्हणलं की थोड्या दिवसांना एक्झाम झाली का मग जा बर अगं आता बरं वाटतंय ना मग? देवाचीच कृपा झाली म्हणायचं जास्त काही लागलं नाही अजिबात तुझी कृपा म्हणायला हवं ग. तू अगदी ऐन वेळेला गेलीस आणि सावधलंस त्यांना. खरंच आजी अनिकाचं लगीन ठरलंय का काय अनिकाचं लग्न? छे ग, कोण म्हणलं तुला हे? मग अनिका मला असं का बोलली उगं मला चिडवायला बोलली असेल येडच आहे ते काय ग कमळी, असं काहीच नाहीये. कोण म्हणलं कोण तुला हे? अहो नाही माझ्याच ऐकण्यात काहीतरी घोळ झाला असेल ते राहू द्या. आजोबा चला आज मस्त तुमच्या पायाची मालिश करून देतो की नाही चालतंय का? हो चालतंय की, पण जरा आधी बस, कॉफी घे, मग कर मालिश. हा ये. काय तमाशा चालवलाय हा? ऋषी आणि अनिका यांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आले. माझ्याकडे अशी गोष्ट आहे की जी पाहिल्यानंतर तू स्वतःहून ऋषीचं लग्न अनिकाशी करून द्यायला तयार होशील. मॅडम घ्या, सूप घ्या. नाही नको मला अहो कशा पाय नाही म्हणताय मॅडम घ्या की खूप गरमागरम आहे हे पिऊन बरं वाटेल तुम्हाला. घ्या. नको आहे साधनाताई मला खरंच ठेवून द्या. मॅडम जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोलू का? मला माहिती आहे का तुम्ही तुमच्या मित्रांचा विचार करताय. खरं सांगू तर एक मिनिट साधनाताई मगाशी त्या मॅडम आल्या होत्या तेव्हा कुठे होता तुम्ही? तेव्हा का तेव्हा मी माझ्या खोलीत होतो. काय झालं माझी ना जरा तब्येत बरी नव्हती म्हणून मी जरा खोलीत आराम करत होतो. जास्त चहा पाणी देता आलं नाही झालं बरं का? नाही काही हरकत नाही. आणि तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. मला माझ्या प्राजूचं खूप टेन्शन आलंय. काळजी वाटते मला खूप. नाही खरंय मॅडम, टेन्शन असणारच. एखादी आई चिंतेत तेव्हाच असते जेव्हा तिचं लेकरू कोणत्या तरी संकटात असते. आपलं लेकरू पडलं, चुकलं, धडपडलं तरी एक आई म्हणून आपणच त्याचं सांभाळायचं असते. आता मी तुम्हाला काय सांगणार, पण आईची काळजी असतेच तशी.
आईची माया कशी असते किती मोठं संकट आलं ना तरी ती आपल्या लेकरांनी त्यातनं बाहेर काढते. निसर्गानंच आईच्या मायेला तशी हिंमत आणि ताकद दिली आहे. हो एखादी चिमणी बघा आपल्या पिलाचा जीव वाचवण्यासाठी ती स्वतःच्या जीवावर खेळून जाते. आपण तर माणसं आहोत. आपल्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी समजा जगाशी लढून जातोय आपण. होय का नाही? खरंय तुमचं साधना ते. एक आई आपल्या मुलांसाठी कुठल्याही टोकापर्यंत जाऊ शकते. आणि आणि वेळ पडली ना तर